मंत्रालयात काम आहे का असं असेल तर आता तासन तास रांगेत उभं राहण्याची काहीच गरज नाहीये, कारण आता मंत्रालयात ॲपद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे। डीजी प्रवेश ॲपवरती नोंदणी करून तुम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकताय। थेट जाऊयात मंत्रालयामध्ये। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात मंत्रालयात प्रवेश कसा करायचा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आता तुम्हाला डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करून खरं तर मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे। आणि यासाठीच तुम्हाला डीजी ॲपवर कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे ती सध्या मी तुम्हाला दाखवतोय की डीजी ॲप सध्या गुगल प्ले स्टोअर त्याचबरोबर आयफोन आणि इतर वेबसाईटवर देखील आहे तो ॲप आहे। आणि या ॲपवर खरं तर याची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतरून हा प्रवेश मिळणार आहे। या माहितीनंतरून आपण बघू शकतो की अशा पद्धतीचं हे गेट्स आहे ते स्कॅन केल्यानंतरून आतमध्ये हे प्रवेश आहे तो मंत्रालयामध्ये मिळणार आहे। आणि याच प्रवेश मिळवण्यासाठी खरं तर ज्यांच्याकडे हा फेस रेकग्निशन नसणार आहे त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर अशा पद्धतीचं एक आय कार्ड देखील आहे ते दिलं जाणार आहे। आणि ह्या आय कार्डवर असणारा QR कोड आहे तो स्कॅन करावा लागणार आहे आणि ह्या स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश आहे तो मिळणार आहे। त्यामुळे आता मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर डीजी ॲपवर तुम्हाला तुमची माहिती आहे ती भरावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। एकंदरीत आपण पाहतोय प्रवेशासाठी डीजी प्रवेश ॲपवरती नोंदणी करणं आवश्यक आहे। ॲपवर फोन, आधार नंबर टाकून माहिती करायची, पडताळणी करून घ्यायची। ज्या विभागात काम आहे त्याचा स्लॉट ॲपवरतीच बुक करायचा। स्मार्टफोन नसलेल्यांसाठी गार्डन गेट इथे प्रवेश नोंदणीसाठी खिडकी आहे। तर मंत्रालयात काम असलेल्यांना दुपारी 2 नंतर प्रवेश मिळणार आहे।